हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सद्गुरु रंगनाथ महाराज की जय। विनायकं गुरुर्नौमि साक्षी नाम विश्रुतं, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी, वंदे सांबदिनाथं विकसितहृदि तच्छात्रमच्छिन्द्रनाथं, गोरक्षन्तस्य गहिनीमपि च तं श्रीनिवृत्तिं ततोऽस्य। ज्ञानेशञ्चाच्युताख्यं यतिमुकुटमणिं रामचन्द्रं हरिंश्च, तस्मात् सद्वन्द्य नारायणमथव्युतन्नायकं तत्तनूजं। साखरे उपनामहि शान्तत्वलिवतारं च दादा, येन कीर्तने च प्रवचने आत्मभिन्न सकलामृषाकृतं। तस्य छात्रो रङ्गनाथो महात्मा, मायावादोऽध्यापने कीर्तने स्पष्टवक्ता ब्रह्मचारी विरक्तः, तस्मै गुरवे दण्डवन्मे प्रणामः। ब्रह्मज्ञानैकनिष्ठं गुरुचरणयुगोपास्थितः प्राप्तविद्यं, श्रीज्ञानेशावतारं जगति सुप्रहितं रङ्गनाथेति नाम्ना, नेतारं ब्रह्मविद्यां जगति तु सकलेषां करिन्दां प्रसारं। स्वीयावाण्या वरिष्ठं सकलगुरुजने नौम्यहं दासदासः। स्वस्ति श्रीवटेषु जो लपून जगदाभासु दाविमग्रासू प्रगटला करी। 8 दिवसपर्यंत 65चे चिंतन केलेलं आहे। आज सिंहावलोकन करून 1 ते 65 वयूपर्यंत कोणते विषय ज्ञानोबरायांनी पत्रामध्ये लिहिले त्याचा आज आढावा घ्यायचा आहे। त्यासाठी आज प्रवचन आहे। विस्तारानेही सांगता यावं आणि संक्षेपाने पण लक्षात यावं। 8 दिवसपर्यंत विस्ताराने सांगितला, संक्षेपाने 1.5 तासामध्ये 65 वेळा सांगणार आहे। आरंभ करतो आहे। अगोदर सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी 3 ओव्या आपल्या पुढे ठेवल्या। चांगदेवाच्या कोऱ्या पत्रावर पहिला महत्वाचा ज्ञानोबरायांचा शब्द म्हटला, स्वस्ती श्री वटेषु। श्री वटेशा, स्वस्ती म्हणजे कल्याण। सर्वश्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या मुखातला स्वस्ती शब्द कल्याण या अर्थामध्ये असल्यामुळे जो कोणी 65 ऐकेल, वाचेल, कळून घेईल, अनुभवात घेईल तो याचं कल्याण निश्चित होणार। कुणकाठ बांधून ठेवा। जास्त पाल्हाळ न करता ज्ञानोबा लगे पत्राला सुरुवात केली। जो लपणे जगदाभासू दावी, प्रगटला ग्रासू करी। जो लपला म्हणून जगदाभास होतो, प्रगटला की जगदाभासाचा ग्रास होतो। लपण्याचा, प्रगटण्याचा, ग्रास आणि भासाचा कार्यकारणभाव दाखवला। प्रगट येतो तो नसे, लपेतो तो आभासे, हे कार्यकारणभाव दाखवला आहे। जवळजवळ प्रगटे तव न दिसे, जवळजवळ लपे तव आभास। निश्चित स्वरूपाचा कार्यकारण भाव आहे। अर्थात मुळामध्ये त्याचं स्वरूप लपलंय नाही, प्रगटला नाही, प्रगटना लपाला ना। आणि जरी तो लपला प्रगटला वाटलं आणि जरी जगाचा भास ग्रास झाला तरी पण न खुमता स्पर्श काही लागत नाही। ती समिती आहे तशीच आहे, जो जसा आहे तसाच आहे। प्रगटना लपाला नसे, न खुमता बहु जो जो होतो तो काहीच नव्हे, काही नव्हनी अवघाची। जो उपक्रमामध्ये जो लपण जगता भास दावी आणि शेवटी अवघाची जो म्हणून पुन्हा उपक्रम समाज एकलिंग असल्यामुळे समाप्ती केली आहे। जो लपला म्हणून जग भासला।
जवळजवळ बहु होय तो काहीच नाही. आपल्याला झाला असा भास होतोय, रज्जू सर्पाचा भास. सांगितले सगळे हे, झालाच नाही तो काही, काहीच नाही. आणि काही न होणे, पण तो मात्र आहे. मग तो कसा आहे? अवघा तोच आहे, अवघाची जो. याप्रमाणे पहिल्यांदा 3च वयामध्ये 65 ज्ञानोबांनी संक्षेपाने चांगदेवाच्या बोधपत्रात लिहिली आहे. पण त्यांना ते लपलं, हे बोलणं खटकलं. तो लपला नसून जगाच्या रूपाने उघड आहे. म्हणून 4 ते 7 होईपर्यंत 6 दृष्टांत देऊन तो लपलाही नाही आणि जोच आणि जगदाभासाचा भेदही पण नाही, ही गोष्ट मार्दनी दृष्टांताने सांगितली. पहिला दृष्टांत आहे सुवर्ण अलंकाराचा, दुसरा दृष्टांत आहे तरंग पाण्याचा. अंगे जग झाला असं दाखवलं सुवर्ण अलंकार दृष्टांताने. तरंग पाण्याच्या दृष्टांताने जगेशी सम्यक स्वरूप म्हटलंय. आणि 6वा दृष्टांत दिला परमाणू आणि मांडणी, परमाणूचे मांडणी म्हटलंय. दुसरा दृष्टांत आहे. नाही, तिसरा दृष्टांत आहे. सुवर्ण अलंकाराचा पहिला दृष्टांत आहे, दुसरा तरंग पाण्याचा दृष्टांत आहे, तिसरा परमाणू आणि परमाणूची मांदी भिन्न नाही, झाकली नाही, आणि चौथा चंद्र आणि चंद्राच्या कलेचा दृष्टांत. कलेने चंद्र झाकला नाही, भेद नाही, विशेष शोभेला आलाय दाखवलं. आणि शेवटी वन्य आणि दीप हा 6वा दृष्टांत दिला आहे. त्या सगळ्यांचा तात्पर्यार्थ जोच आणि जगदाभासाचा भेद नाही आणि तो लपला नाही सांगण्यात तात्पर्य आहे. 6ही दृष्टांतात विशेष शोभा आली, चैतन्य शोभा शोभत असे. आणि 8व्यामध्ये जग म्हणजे त्रिपुटी आणि लपला म्हणजे अविद्या. त्या अविद्येमुळेच, अविद्येच्या निमित्तानेच दृष्टा त्रिपुटी राहते. हे सगळ्यांच्या अनुभवात वेदांत शास्त्राच्या दृष्टांत ऐकलेलं असल्यामुळे ज्ञानोबांनी त्याचा अनुवाद केला आहे. आणि ते मी नेणे अविद्या निमित्ते, म्हणून अविद्या निमित्ते दृष्ट होते ते मी नेणे 8वी ओवी आहे. ते मी नेणे या म्हणण्यातून आपला अनुभव वेगळा दाखवला ज्ञानोबांनी. चांगदेवाला तो जाणे, मी नेणे. आणि जो असतची असे म्हणजे आहेच आहे, स्वयंसिद्ध आहे, स्वतःसिद्ध आहे. आई ते आईसेची असे हे शब्द ज्ञानोबांचे. त्याचा विचार आपण केलेला आहे. हे सांगणं कठीण, कळणाऱ्याला कळणं कठीण, म्हणून दृष्टांताचा वापर केला आहे. 9वी दृष्टांत आहे तंतुपटाचा आणि मृत्तिका घटाचा, घटमृत्तिकेचा. हे 2 दृष्टांत आपल्याला माहिती आहेत, वेदांत शास्त्रात येतातच. नाममात्र भेद आहे, कल्पित भेद सुद्धा नाही. जो आणि द्रष्टादृश्य या त्रिपुटीचा भेद कल्पित सुद्धा नसून नाममात्र भेद कसा आहे तो 2 दृष्टांत दाखवला. तंतुपट आणि मृत्तिका घट. पुढे आणखी 2 दृष्टांत आहेत, सुवर्ण अलंकार आणि अवयवी असे 4 दृष्टांत दिले आहेत. द्रष्टादृश्य होऊन जे दृंगमात्र आहे ते दृष्टादृश्याचे म्हणजे दृश्याच्या निमित्ताने केवळ झाले आहे. हे 10व्या ओवी सांगितलं आहे. केवळ जो द्रष्टादृश्य जसे अतीत दृंगमात्र असे आणि तेची द्रष्टादृश्य मिसे केवळ होय. अतीतही आहे आणि द्रष्टादृश्य स्वरूपातही तेच आहे. केवळ जो ते शिव आणि पृथ्वी भासती पदार्थाची आपली प्रकाशित एक सरी समिती है. महाराज सांगतात शिवापासून म्हणजे चैतन्यापासून तो पृथ्वीपर्यंत जेवढे काही पदार्थ आहेत
ते सगळेच्या सगळेच समिती स्वरूप आहेत. प्रकाशित एकसरी समिती हे 65चं सूत्र आहे. पुढे सांगितलं आहे प्रकाशित समिती जगदाकारे 13 ओवी. किती जरी भिंतीवर चित्र दिसले तरी चित्राच्या स्वरूपात भिंतच आहे. किती जरी पदार्थ दिसले, सगळ्या पदार्थाच्या स्वरूपात समिती आहे. समितीचाच प्रकाश या बोधपत्रातून ज्ञानोबांनी चांगल्या वापरी ठेवला आहे. हे सूत्र कधी विसरू नका. 65 प्रकाश येते समिती जगदाकारे, प्रकाश येते एकसरी समिती हे गुळाचे ढेप आणि गुळाचे तुकडे. ज्ञानोबांनी भेदच सिद्ध होऊ दिला नाही. गुळाचे ढेपही बांधता येते आणि तुकडे करता येतात, पण गोडी बांधताही येत नाही आणि तुकडे करता येत नाही. आणि गुळाला महत्व नाही, गोडीला महत्व आहे. समिती गोडीसारखी आहे आणि त्रिपुटी गुळाच्या ढेपेला बांधणं किंवा तुकडे करण्यासारखं आहे. दुसरा दृष्टांत दिला घडिये चेने आकारे प्रकाशी व्यांबरे. विश्वस्फूर्ती स्फुरस्फूर्तीची हे 15वी ओवी आहे. वस्त्राची घडी पसरून ठेवली काय आणि एक घडी करून ठेवली काय. घडी केली तरी वस्त्रच आणि पसरून ठेवली तरी वस्त्रच. द्रष्टादृश्य स्वरूपातही समिती आणि द्रष्टादृश्याहून अतीतही समितीच. विश्वस्फूर्ती स्फुरस्फूर्तीची हे म्हटलं. नंतर पुढे 16 ओवीपासून 18 ओवीपर्यंत अज्ञानकारी त्रिपुटी न मांडता आणि त्रिपुटीमध्ये 3 पदार्थ न मांडता एक आगळी वेगळी त्रिपुटीची प्रसिद्ध संगती लावली. एक समितीच दृष्टादृश्य रूपाने प्रकाशित आहे. बिंबदृष्टांताने अद्वैत वेदांतापेक्षा वेगळीच त्रिपुटीची संगती लावून दाखवली आहे. प्रसिद्ध उपती आहे. न लिंपता सुख दुःख येणे आकारे क्षोभोई नावेक होय आपण या सन्मुख आपणाची जो त्या नाव दृश्याचे होणे. आणि त्या दृश्यावरच द्रष्टा आणि दृष्टी ही अवलंबून असल्यामुळे दृश्य स्वरूपातही समिती, दृष्टी स्वरूपातही समिती आणि दृश्य स्वरूपात द्रष्टा स्वरूपातही समितीच. दृष्टी दृष्टत्व समिती दृष्टत्व आणि जे तेणे बिंब झाले प्रतिबिंबाचे विचार झालाय. फक्त समिती आपण आपल्या समोर झाली एवढंच ज्ञानोबांनी गृहीत धरलं आहे. त्याचं नाव दृश्य आणि त्या दृश्यावर द्रष्टा आणि द्रष्टा. आणि अशी त्रिपुटी मानल्यामुळेच सुखदुःखाचा संबंध लागतच नाही. किती दृष्टादृश्यावरचा झाला तरी सुद्धा. आता समिती असंग आहे. असंगाला कसला त्या सुखदुःखाचा संबंध त्रिपुटीच्या, कसला अनुकूल प्रतिकूल वगैरे वगैरे वगैरे. हे कळणार नाही म्हणून पुन्हा परत दृष्टांत दिला 19 ओवीमध्ये. 19 ते 24 पर्यंत त्रिपुटीचा 3पणा सिद्ध होत नाही आणि समितीचा 1पणा बिघडत नाही. त्यात पहिला दृष्टांत दिला आहे सुताच्या गुंजुटीचा. आत बाहेर सगळी सुतच असतं. त्याप्रमाणे समितीमध्ये काही नाही, पण सगळ्यामध्ये समिती आहे. द्रष्टादृश्यामध्ये समिती आहे. 19 ओवी सुताच्या गुंजोटीचा दृष्टांत दिला आहे. 20व्या ओवीमध्ये दर्पणमुखाचा दृष्टांत दिला आहे. प्रतिबिंब रूपाने तुझा मुखच आहे, बिंब स्वरूपात ते मुखच आहे, बिंब प्रतिबिंबातून हे मुखच आहे. त्याप्रमाणे नवचती भेदा तैसे नवचता भेदा समिती गमी त्रिधा हे जाणे प्रसिद्धा उपती. या 3 प्रकारचा भेद न होता समिती भिदा गमे शब्द आहे. त्रिधा गमे शब्द आहे. 3 झाली नाही. समितीचा 1पणा बिघडला नाही आणि ते पुढे 3पणा सिद्ध होत दिला नाही. असा हा विचार 21 ओवी सांगितलेला आहे.
दृश्याचा जो उभारा, त्याचे दृश्य संसारा, त्यात स्पष्टीकरण केलं आहे. कशी समिती द्रष्टा दृश्य स्वरूपात विराजमान आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी 22, 23, 24 इथपर्यंत सांगितलं आहे. दृश्याचा जो उभारा, त्याचे दृश्यत्व संसारा, या दोही माझी अंतरा दृष्टी पंगू होय. दृश्य जे धवा नाही, दृष्टी दिगोणे असे काही, दृश्यवून काही दृष्टत्व होणे, म्हणून दृश्याचे झालेपणे, दृष्टी दृष्टत्व होणे, पुढे ते गेलिया तैसेची दोन्ही. दृश्य गेलं ते त्रिपुटी मावळली आणि दृश्य आलं ते त्रिपुटी निर्माण झाली. त्या दृश्यावरच आधारित त्रिपुटी असल्यामुळे आणि ती दृश्यसुद्धा समितीच असल्यामुळे कोणत्याही स्वरूपामध्ये समितीचं दर्शन झालं पाहिजे. द्रष्टा तरी समिती, दृश्य तरी समिती, दृष्टी तरी समिती आणि द्रष्टा दृश्य दृष्टी वाचून ही समिती. असा उत्कृष्ट दृग्दृश्य विवेक ज्ञानोबांनी सांगितल्यानंतर या दृश्य विचारातूनच पुन्हा सत्य काय आणि मिथ्या काय याचा निर्णय लागून गेला आहे. ते 25वी ओळीत आहे. येऊन एकची झाली ती होती, तिने गेले एकची भ्रांत व्यक्ती, तरी तिने भ्रांती एक पण साच. सत्य काय आणि मिथ्या काय याचा निर्णय इथे ज्ञानोबांनी लावून दाखवला आहे. मध्ये 26-27 या 2 ओव्यामध्ये दर्पणमुखाचा दृष्टांत घटवून दिला आहे. दर्पणाच्या अधिशेखी मुखासचे असे मुखी. फार लोकांना भ्रम महाराज, जे सत्य आहे ते सत्य कळत नाही आणि मिथ्याला भ्रमात भासलेल्या पदार्थाला सत्य समजतात. म्हणून तिने भ्रांती म्हटलंय. त्रिपुटी भ्रांती म्हणजे मिथ्या आहे आणि समिती मात्र साच म्हणजे सत्य आहे. कधी बदलत नाही महाराज. जे सत्य ते सत्य, मिथ्या ते मिथ्याच. त्रिपुटी कधी सत्य होणार नाही आणि समिती कधी मिथ्या ठरणार नाही. फार उत्कृष्ट असा निर्णय 25व्या ओळीमध्ये दिला आहे. त्याचा विचार आपण केलाच आहे. समिती सत्य आहे आणि त्रिपुटी मिथ्या असं जरी कळलं तरी सुद्धा दृश्य दिसतं त्यावेळेला आपल्याला समितीची प्रतीती अनुभूती येत नाही आणि ती सत्यही वाटत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी मुखदर्पणाचा दृष्टांत पुढे घेऊन ती गोष्ट सिद्ध करून दाखवली आहे आणि युक्ती दाखवली आहे. आरसा पुढे घेण्याच्या पूर्वी जसं मुख असतं आणि आरसा बाजूला असला तरी मुख असतं, तर मग आता मध्यंतरी काय असतं सांगा. मुखच. दर्पणाच्या अधिशेखी मुख असायचे असे मुखी. माझी दर्पणावलोकी अनकळी होय. 26वी ओवी ज्ञानोबांनी दिली आहे. हे विनाकारण प्रतिबिंब त्या आरशामुळे निर्माण झालेलं आहे. ते दृष्टीला फसवतं. मुख काही दोन झाली नाही आणि आरशात मुख नाही सुद्धा. ते प्रतिबिंबही व्यर्थच आहे आणि तत्सापेक्ष मुखाला नाव बिंब आलं ते पण मिथ्याच आहे. फक्त मुख खरं आहे. बिंब प्रतिबिंबाच्या दृष्टांताने लवकर गोष्ट कळते. एकोणतीस ते 26 होईपर्यंत समितीचं स्वरूप सांगितलंय पुढे. म्हणून दृश्याचे वेळे दृश्य दिसवा वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी. 28वी ओवी आहे. चांगदेवाला आज्ञा दिली आहे. ज्यावेळेस दृश्य दिसतं त्यावेळेला सुद्धा दृश्य दृश्यत्वा वेगळे वस्तू मात्र निहाळे. वस्तू मात्र निहाळे. समिती वस्तू ही सत्य असणारी ती न्याहून बघावी. भ्रमातला पदार्थच नाही तर न्याहून काय पाहतं. त्रिपुटी जर मिथ्या आहे, भ्रम आहे, तर तो पदार्थच नाही तर काय पाहता. प्रतिबिंब पाहून काय उपयोग आहे. तत्सापेक्ष त्या बिंब नावाला मुखाला तरी त्याचं काय महत्व आहे. मुखच महत्वाचं आहे आणि ते आपण जसं गळ्यावर आहे ते धरतो आपण, तसे समिती धरायला पाहिजे. बिंब प्रतिबिंब दृष्टांत यामुळे आपल्याला लवकर हे कळतं महाराज. म्हणून दृश्याचे वेळे दृश्य वेगळे वस्तू मात्र निहाळे आपणापाशी.
ज्या समितीला न्याहून पाहायला सांगितलं ती समिती आहे कशी? उत्कृष्ट असा 8 वेळातून दृष्टांताने समजावून सांगितलं आहे, स्पष्टीकरण केलं आहे. 29, 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 8 होया समितीविषयी खर्च केले आहे. समिती स्वरूप करणं अत्यावश्यक आहे. कळत नाही महाराज म्हणून वेगवेगळ्या पैलू पाडून ज्ञानोबांनी दृष्टांताद्वारा साध्य सिद्ध करून दाखवलं आहे. वाद्य जाती म्हणजे ध्वनी, काष्ट जाती म्हणजे वन्नी, 2 दृष्टांत दिले आहेत. पत्र असल्यामुळे जास्त लिहिता येत नाही, जास्त बोलता येत नाही. विचार केला आपण, वाद्य न वाजवता त्यातला ध्वनी कसा आहे, लाकडं न पेटवता त्यात लागणी कसा आहे. आपल्याला विशेष डोळ्यापुढे राहतं, पण त्या विशेषा मागे जे सामान्य ते मत लक्षात येत नाही. आणि समितीचं स्वरूप सामान्य आहे, निर्विशेष सामान्य आहे, कोणताही विशेष नाही. विशेष ग्रासून स्वयचे असेल त्याबद्दल काही बोला असं म्हणलं तर बोलताही येत नाही. जाणता नाही काही, जाणता नाही काही, जाणू नाही कैसे, तिसावी उभी आहे. म्हणता नाही, जाणता नाही. त्यातून काय दाखवलं? वाच्यता करता येत नाही आणि ज्ञान विषय होत नाही. जाणू नाही कैसे ही म्हणजे ज्ञान विषय नाही, आणि म्हणता नाही काही, वाच्यता नाही. शब्दाने वाच्य करता येत नाही, वाच्यता करता येत नाही, आणि प्रमाणाच्या द्वारा ती विषय होत नाही. पण ती नाही असं मात्र नाही. जरी शब्दाने बोलता येत नसेल, जरी प्रमाणाच्या द्वारा तिला जाणता येत नसेल, तरी ती वस्तू मात्र आहेच आहे, असतच असे पाहिजे. असणी जया अस्ति स्वरूप ती आहे. विषय नाही, पण ती नाही असं मात्र नाही. विषय विषयी भाव रहित ती आहे. दृष्टांत दिला आहे. आपल्याला डोळे आहेत, त्या दृष्टी आहे, त्या दृष्टीने आपण सगळे पदार्थ पाहू शकतो. पण डोळ्यातल्या दृष्टीने आपण डोळा पाहू शकत नाही. का तर पाहणं स्वरूप म्हणून आपली या बुबळा दृष्टी असून एकाम डोळा 31 उभी, पैसा ज्ञानी दुबळा. सगळं तुम्हाला ज्ञान होईल महाराज, समितीचं ज्ञान होणार नाही. उलट झालेलं ज्ञानच समितीचं ज्ञान स्वरूप, समिती होऊन स्वरूप होऊन जाईल. ज्ञान ते स्वरूपी होऊन जायचे. म्हणून गुरुजी नेहमी सांगायचे, ब्रह्मज्ञान होत नाही, डोक्यातून काढून टाका. ज्ञान ब्रह्म होतं का ब्रह्मज्ञान होतं, ही गोष्ट पुष्कळ वेदांतशास्त्र वाचणाऱ्या लोकांना लक्षात येत नाही. पुन्हा वाटतं ब्रह्मज्ञान व्हावं. अरे वेळ काय ब्रह्मज्ञान व्हायचं? ज्ञानच ब्रह्म ना. आणि तुला झालेलं जे वृत्तीज्ञान ते ब्रह्मरूप होऊन जाणार, स्वरूपभूत ज्ञान होऊन जाणार आहे. का तर मूळ त्याचं स्वरूपभूत ज्ञानच आहे. मग गुरूंची भाषा होती, ब्रह्मज्ञान होत नाही, ब्रह्मज्ञान होत नाही असं ज्ञान होतं. हे झालं का ब्रह्मज्ञान? झालं ब्रह्मज्ञान. असं ज्ञान झालं झालं ब्रह्मज्ञान. ब्रह्माचं ज्ञान होत नाही असं ज्ञान होणं म्हणजेच ब्रह्मज्ञान होणं आहे. आपुलिया बुळा दृष्टी असोनी अखम डोळा. तैसा आत्मज्ञानी दुबळा, ज्ञानरूप जो. पुन्हा तेच पुढे 32 स्पष्टीकरण केलं आहे. जाणण्याची की ठाई, नेणणे केले नाही, जाणणे म्हणणे जाणणे कैचे. ज्ञानस्वरूप स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप असल्यामुळे नेणं म्हणजे अज्ञान तर नाहीच नाही, निश्चित नाही. पण जाणणं हे तरी तिथे सापेक्षित आहे का? ते पण नाही. नेणण्याच्या सापेक्ष जाणणं. अमृतानुभवाने 65 मध्ये सापेक्षित भाषा बोललेली खपत नाही, व्यवहारात खपते. समिती निरपेक्ष असल्यामुळे ही सापेक्ष भाषा बोलली खपत नाही. नेणण्याच्या सापेक्ष जाणणं आणि जाणण्याच्या सापेक्ष नेणणं, इथे दोन्ही नाही. का तर ते जाणणं स्वरूप म्हणून. जाणण्याची की ठाई, स्वरूपाने ते जाणणं स्वरूपच आहे. नेणणं तर नाहीच नाही, पण जाणच नाही. या लागी असं कारण म्हणून मौनेची बोली जे, काही नवनी सर्व होईजे, नव्हता राहीजे काहीचे नाही. मौनेची बोली जे,
पाहण्याचा विषय नाही, पाहणीरूप आहे. आपण या आपण आपणाची जो महाराज सांगतात, ज्ञानेश्वर महाराजांची लिहिण्याची लेखणी एक काही वेगळी अशा प्रकारची आहे. बोलीजे पण इदम इत्थम सच्चिदानंद असंही न बोलीजे, मौन धरून बसीजे. आणि होईजे काय, मी आहो असं वाटत नाही म्हणून होईजे म्हणे. तुम्ही काही न होणे, झालंच नाही काही. एरवी ते तोच आहे, व्हायचं काय. जे आहे ते आपल्याला फक्त आहे असं कळायचं, हेच होणं इथे. आणि नवताला जे काहीची नाही, कुठेही काही प्राप्त न होता देखील प्राप्त झालं असं म्हणायचं. भ्रम आहे तोपर्यंत अप्राप्त म्हणायचं, भ्रम गेला की आता प्राप्त झालं म्हणायचं. मधनं ते भ्रम स्वीकारून ही भाषा आहे प्राप्त अप्राप्तीची. प्राप्ती नाही ना अप्राप्ती नाही, आपलं स्वरूपच आहे. फार उत्कृष्ट चिंतन महाराज आहे. थोडक्यात सांगायचं आहे. समितीचं ज्ञान करून देताना ज्ञानोबांनी वृत्ती ज्ञान हे ज्या समितीच्या स्वरूपभूत ज्ञानामुळे तिला सत्यत्व आलं आहे, अर्थात तेच खरं आहे. त्यासाठी दृष्टांत दिले आहेत. अनेक प्रकारच्या पाण्यावरती तरंग उठले तरी त्या तरंगाला खरेपणा आणि दिसणेपणा हा पाण्याचा आहे. तरंग दिसले तरी तरंग नाही. आणि ते तरंग खरे पण नाही. खाली पाणी नसेल तर तरंग कशावर उठतील. तसं मागे समिती नसेल तर हे वृत्तीज्ञान कुठून उठतील. इतर पदार्थांचं प्रकाशन करण्याकरता वृत्तीज्ञान उपयोगाला येतं व्यवहारामध्ये, परंतु त्या वृत्तीज्ञानाला प्रकाश कोणाचा आहे ते कळत नाही. ते समितीचा प्रकाश आहे. आपल्याला सूर्यप्रकाशाने सगळे व्यवहार करता येतात, म्हणून सूर्य प्रकाशमान वाटतो, पण सूर्याला प्रकाश कोणाचा आहे माहित नाही आपल्याला. तो समितीचा प्रकाश आहे. यदादित्यगतं तेजो जगद्भासेते खिलम यच्चंद्रमसे चावनो तत्तेजो विधी मामकम ज्योतिषामपि तर ज्योती गीतेत म्हटलं आहे. सगळ्या प्रकाश मंडळाचा प्रकाश माझा आहे अर्जुना. आपल्याला पुढचे दिसतात चंद्र सूर्य प्रकाशमान आहेत, दिवा प्रकाशमान आहे नाही, वेड्या मागे समिती प्रकाशमान आहेत. देखीच ते विण एकले देखते पण 35वी ओवी. देखीच ते वीण एकले देखते पण. अनेक वृत्ती ज्ञानाला एक समितीच्या ज्ञानाचाच त्याला आधार आहे, टेका आहे, म्हणून खरेपण आला आहे. आता कल्लोळ पाण्याचा दृष्टांत देऊन सिद्ध केला आहे. 95 मध्ये पाहण्याचा विषय नसून पाहणं स्वरूप आहे असं सांगितलं आहे. आपण या आपण आपणाची जे हे असो. ज्ञानोबांनी समितीचा विचार जास्त सांगता येत नाही, त्यांनी इतका सांगितला आणि ते पुन्हा थांबवला. आपण या आपण आपणाची जे म्हणून तरी पुन्हा सांगितलंच आहे. कोणाचे नव्हते असणे, कोणाचे नव्हता दिसणे, कोणाचे नव्हता भोगणे केवळ जो. कोणाच्या अस्तित्वापासून अस्तिस्वरूप, कोणाच्या भातित्वापासून भाती स्वरूप आणि कोणाच्या भोगण्या वाचून परमानंद स्वरूप. हे समितीचं वर्णन आहे. नाव तर घेतलं नाही, पण नाव न घेताही सुद्धा वर्णन सगळं समितीचं केले. जे कोणाचे नव्हते असणे, कोणाचे नव्हता दिसणे, कोणाचे नव्हता भोगणे आणि शेवटी केवळ जो म्हटलं. केवळ शब्द अद्वितीय अर्थामध्ये आहे. आता इथे पुन्हा जो शब्द आला आहे केवळ जो. मागे सुद्धा जो लपून जगदा भास दावी तिथे जो आला होता, इथे पुन्हा जो आला म्हणजे दुसऱ्यांदा 65 संपली इथे. आणि पुढे म्हटलं अशी जी समिती तुला सांगितली चांगदेवा ते तुझं स्वरूप आहे. त्यापासून तू वटेश्वराचा 36वी ओवी आहे, 37वी ओवी आहे. समितीचं अस्थिभाती निरपेक्ष स्वरूप कसं आहे हे
36 ओळी दाखवून सांगितलं ते तुझं स्वरूप आहे. इथे महावाक्याचाच उपदेश आहे. तयापुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा, कापूर आणि कापराचा रवा दृष्टांत दिला आहे. डोक्यातला भेद निघून जायला पाहिजे महाराज या सगळ्या दृष्टांताने आणि 65च्या विचाराने. कापूर आणि कापराचा रवा काय भेद आहे सांगा. तसा जीवाचा ब्रह्माचा काय भेद आहे सांगा. सच्चिदानंद स्वरूप ब्रह्मा हे लक्षण साम्यात एकत्व सिद्धी. ब्रह्माचं लक्षण सच्चिदानंद लक्षण आहे. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म. आपला आत्मा सच्चिदानंद ब्रह्मच आहे. दोघांचं लक्षण एक असण्याचा अभेदाचा प्रश्न वाटावाच का आपल्याला. अभेदच आहे. लक्षांशाने अभेद आहे. आम्ही अभेद सांगतो पण वाच्यांशाने नाही, लक्षांशाने. हे लक्षात यावं. आणि आम्ही जगाचा अत्यंत अभाव सांगतो पण व्यावहारिक सत्तेतून नाही, पारमार्थिक सत्तेतून. हे कळलं पाहिजे. तुम्ही पाहतात व्यावहारिक पारमार्थिक सत्तेतून, अत्यंत अभाव कसा करणार. पारमार्थिक सत्तेतून अत्यंत अभाव जगाचा आहे. आणि जीवेश्वराचा अभेद सांगतो आम्ही, तो वाच्यांशाने नाही, लक्षांशाने सांगतो. आमची भाषा कळली पाहिजे हो, नाही तर गोंधळ होतो. मग तुम्ही पाहता वाच्यांशाने, भेदच दिसणार. आम्ही सांगतो लक्षांशाने, आणि लक्षांशच खरं आहे, वाच्यांश भास मात्र आहे, तो मिथ्या आहे. कुठून बोलतो आणि कोणत्या भाषेतून बोलतो हे कळली पाहिजे भाषा महाराज. भाषेचं ज्ञान पाहिजे. तयापुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा. इथपर्यंत सगळा बोध उत्कृष्ट चांगदेवाला एका कागदाच्या बाजूवर लिहिला असावा. आता पाठीमागची बाजू, कागदाला 2 बाजू असतात ना, पुढची बाजू आणि मागची बाजू. गोरपत्र पाठवलं होतं चांगदेवाने. पाठकोरं सुद्धा नाही, एकदम कोरं. आणि त्यातून अधिकार दाखवून दिला मी शुद्ध चित्ताचा आहे. कोरं जे असतं त्याच्यावर लिहिता येतं. लिहिल्यावर काय लिहावं. माझं चित्त शुद्ध आहे हे कोऱ्या पत्रातून दाखवून दिलं चांगदेवाने. एक बाजू संपली. 36 होईपर्यंत, 36.5 होईपर्यंत हे पुढच्या समोरच्या कागदाचा मजकूर असला पाहिजे. तया पुत्र तू वटेश्वराचा, रवा जैसा कापुराचा. आता पाठीमागची जी बाजू कागदाची त्याच्यावर ते काय लिहितात ज्ञानबाहेर. चांगया मज तुझा पण याचा बोल ऐके. आता आपण कुठेही अशी भाषा आली नाही. बोधाचा शेवट झाल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाशी अवांतर संवाद करतात. मी तुझ्याशी हे जे बोललो, लिहिलं मज तुझा आपण याचा बोल ऐके, ते सुद्धा भेदान नाही, अभेदान. ज्ञानोबराने भेद ठेवायचाच नाही. समितीचा, त्रिपुटीचा भेद नाही. समितीचा चांगदेवाचा भेद नाही. आणि ज्ञानदेवाचा चांगदेवाचा भेद नाही. तुझं माझं बोलणं कसं झालं, संवाद कसा झाला, त्याचा विचार ज्ञानोबराने पुढे सांगितलेला आहे. ज्ञानदेव म्हणीच माझा बोल ऐकणे, तर हातातळे मिठी देणे त्यापरी. अभेदातून संवाद कसा करण्यात आला, 6 दृष्टांत दिले आहेत. 37 ते 58 बोवीपर्यंत हा विचार आहे. अवांतर संवाद. तुझ माझा बोल ऐकणे, 38 संतांचं ऐकावर महाराज. तुझ माझा बोल ऐकणे, आपलं कल्याण होतं. कोणाचंही ऐकून आपलं कल्याण होणार नाही. पण ज्ञानोबराय सांख्यांच्या सर्वश्रेष्ठ महात्म्यांच्या मुखातून आपण ऐकलं, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ माझा बोल ऐकणे, त्या ऐकण्यात तुझाच लाभ आहे. संतांचं बोलणं ऐकायचं संतांकरता नाही, आपल्याकरता. आपलं त्यात कल्याण आहे. करून घ्यायचं असेल तर, नुसतं ऐकायचं असेल त्यांच्याकरता काही कोणती जबाबदारी नाही. पण कल्याण करून घ्यायचं असेल तर माझं हे सगळं बोलणं आपल्याला ऐकावं लागेल. ऐकण्याचा अर्थ नुसतं कानाने नव्हे, ऐकून ते अर्थ कळणं आणि ते आपल्या अनुभवात घेणं, तर कल्याण होईल. 6 दृष्टांत दिले ज्ञानोबराय महाराज.
तुझा माझा चांगदेवा अभेदात संवाद कसा झाला आहे 6 दृष्टांत दिले आहे. तर हाताला त्याने मिठी देणे एक दृष्टांत, शब्दाने शब्द ऐकावा, गोडीनेच गोडी चाखावी, उजेडने उजेड पाहावा, सोन्याला सोन्याचा वर्क चढवावा आणि मुखाला मुख आरसा व्हावा. दृष्टांतही देता आले पाहिजेत महाराज. यापेक्षा वेगळा दृष्टांत सांगावं आम्हाला सांगता येणार नाही. हे कळले तेच आमचं नशीब समजायचं. माऊलीची कृपा. मरतो संवाद तैसा चक्रपाणी 40 ओवी, सोनिया वर्क सोने जैसा का मुखामुख वरिसा तैस, पण मरतो संवाद तैसा चक्रपाणी. भेदाने संवाद तर कोणी करतो महाराज, अभेदातून संवाद झाला पाहिजे आणि त्यातला अभेदच ग्राही आहे. संवाद महत्वाचा नाही, त्या संवादातून जो अभेद आहे तो घेणं महत्वाचं आहे. 6 दृष्टांतांनी ज्ञानबळीने संवाद कसा केला हे समजावून सांगितलं आहे अभेदाने. तुझी माझी आता आवड कशी 41 ओळीमध्ये आहे. गोडी आपली गडी ती त्याच्यातही भेद नाही, आवडीतही भेद नाही, संवादात भेद नाही, भेटीत सुद्धा भेद कोणत्या प्रकारचा ठेवला नाही. भेद निपटून गेला पाहिजे, संपूर्ण गेला पाहिजे, भेदच नाही. आणि नेहमी दृष्टी समितीवर ठेवा, भेद तुम्हाला दिसणारच नाही. याचं एक वर्म आपल्याला सांगतो. कार्यावर दृष्टी न ठेवता कारणावर दृष्टी ठेवली की अभेदच दिसतो. आणि अध्यस्त पदार्थावर दृष्टी न ठेवता अधिष्ठानावर दृष्टी ठेवली की अभेदच दिसतो. रज्जू सर्प दृष्टांत अध्यस्त अधिष्ठान भावाचा आहे आणि घटमृत्तिका हा दृष्टांत कार्यकारण भावाचा आहे. तुम्ही घटाला माती स्वरूपात पाहिले की तुम्हाला 100 जरी घडे असले, गाडी असले तरी तुम्हाला भेद दिसणारच नाही, सगळी मातीच आहे. कार्य पाहताना कारण दृष्टीने पहा म्हणजे अभेद कळेल. आणि रज्जू सर्प शुक्तिरज्जू स्थाणुपुरुष नाही, एकाच रज्जूवर 10 पदार्थ जरी भासले तरी ते पदार्थाच्या दृष्टीने तुम्ही बघू नका. भ्रमातल्या अधिष्ठान रज्जूकडून बघा, तुम्हाला अभेदच दिसेल. आद्यस्थ पाहताना अधिष्ठानाकडून पाहावं आणि कार्य पाहताना कारणाकडून पाहावं. बरोबर भेद निघून जाईल आणि अभेदाचा निश्चय होऊन जाईल. सहा दृष्टांताने संवाद कसा झाला सांगितल्यानंतर तुझी माझी गोडी कशी, श्रोत्या वक्त्यात गोडी असावी याचा सुचवलं आहे. चांगदेव महाराज श्रोते, ज्ञानोबा वक्ते. ते तर गुरु अशा प्रकारचे आहेत. सद्गुरू आहेत चांगदेवाचे, चांगदेव शिष्य आहेत. गुरु शिष्यात गोडी असावी. आता शिष्यात गुरु शिष्यात भांडणच होतात, आश्चर्यच वाटतं. काही काही शिष्य गुरु म्हणण्याची वाट पाहतात, मी मठाधिपती होता येतं. जाऊ द्या, आताचा प्रकार नको सांगायला. तुझी माझी गोडी कशी 41 होई. गोडी आपली गोडी घेता काय नमे तोंडी. दृष्टांताने सांगायचं कोणते सांगत असताना ते कळतं. नुसतं सिद्धांत सांगितलं काही कळलं नसतं आपल्याला. आम्हा परस्परी आवडी तो पाडू असे सांगितलं असताना आणि दृष्टांत जर दिलं नसता तर काय कळलं नसतं. गोडीला गोडीने चाखावं. चाकली म्हणले तरी गोडी, न चाकली म्हणले तरी गोडीच. गोडी गोडीच आहे. अभेद. संवाद कसा सांगितला, तुझी माझी गोडी कशी 42 ओळी सांगितली. 41 ओळी सांगितली. आता भेट कशी, सखया तुझे उद्देशे भेटावयाचे उल्हास. श्रेष्ठांच्या भेटीची इच्छा ठेवावी महाराज. ज्ञानोबरासारखे महात्मे चांगदेवाला भेटले. चांगदेवाचा अहो भाग्य महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा केवढा चांगदेवाविषयी आदर आहे. कारण साधना पूर्ण झाल्या आहेत. योग ही साधना शेवटची साधना आहे आणि ती चांगदेवाने केली आहे.
अवश्य भेटीची तिची इच्छा होती आहे, उल्हास वाटतोय मनामध्ये, पण काय करावं, प्रतिबंध निर्माण होतो. भेटायला यावं तर, तुमच्या आमच्याकरता भेटायला यावं तर प्रतिबंध आहे. सांगायची गरज नाही. कोरोना इथे स्वतःसिद्ध समितीची भेट विस्कटते, ज्ञानवळणी प्रतिबंध दाखवला आहे, मोठा प्रतिबंध आहे. द्वैत येतं. भेट घ्यायचं म्हटलं, नमस्कार करायचा म्हटला, दर्शन घ्यायचं म्हटलं की भेद येतो. तू एक वेगळा आणि मी एक वेगळा. भेट घेणारा, ज्याची भेट घ्यायची त्याची एक, तो एक. दर्शन घ्यायचं तरी भेदातच, भेट घ्यायची तरी भेदातच. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, सकया तुझे बुद्धीचे भेटायची उल्हास, सिद्ध भेटी विस्कुसी ऐशी आबी. आभेद निश्चय करणं हीच खरी भेट आणि हीच खरं दर्शने महाराज, कळत असेल तर. काही माणसाला फार सवय, महाराज पाया पडू द्या. अरे वेळ काळ तरी बघ निदानपेक्षा, केव्हा पाया पडायचं काही नाही, कुठेही भेटलं की पाया पडायचं. तर भेद राहतो. भेद सोड ना, कशाला पाया पडतोय, न पडलं तरी चालते ना. भेदातून पाया पडण्यापेक्षा अभेद निश्चय ठेव, म्हणजे तुमचा आमचा भेट आहेच, हे आपण शिकलं पाहिजे. आता 10 वेळा नमस्कार करायचा, पाया पडायचा. आमच्या पंढरपुरात चातुर्मास काही लोक राहतात, 10 वेळा दर्शनाला जातात पांडुरंगाच्या, पण देव काही त्यांना बोलत नाही. अभेद निश्चय कुठे आहे? घरी बसून तुम्ही अभेद निश्चय करा, खऱ्या अर्थाने भेट आणि दर्शने महाराज. घेऊ पाहे तुझे दर्शन तू पायो पाहे. अमनस्क झालं पण मन म्हणून पाहिजे दर्शन घ्यायचं. दर्शन मनाने होतात आणि भेट शरीराने घेता येते, आणखी जास्त द्वैत वाढतं, भेद वाढतो. आत्मस्वरूपाची स्वयंसिद्ध भेट आहेच तुझी माझी. तुझा आत्मा माझा आत्मा एकच आहे. ती आत्म्याची ओळख करून घे. मी आत्मा ब्रह्मच असा निश्चय करून ठेव. जागच्या जागी तुझी माझी भेट आहे, दर्शन आहे. घेऊ पाहे तुझे दर्शन, भेटाव्याचे उल्हासे, सिद्ध भेटी विस्कुसे ऐशी बिहे. भीती वाटते. द्वैतात येणं हे चुकीचे महाराज. अद्वितीय भूमिकेत राहणं हे जास्त महत्वाचं आहे. द्वैतात जायचंच नाही. कोणतंही द्वैत हे बाधक आहे महाराज. बाहितानुवृत्तीने का होत नाही, पण ज्ञानीपुरुषाला दुःख होतं. का तर द्वैतात जातो म्हणून, व्यवहारात जातो म्हणून. दर्शन आणि भेट भेदाशिवाय नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भेट घ्या असं मनात येतं, घ्यावं वाटते भेट, मनामध्ये उल्हास होतो, जीव उल्हास आहे, पण मन रूपावर येतं आणि जीवदशा स्वीकारावी लागते. त्याशिवाय भेट कशी? जीवदशाही निघून गेली आणि मन रूपाने राहत नाही, आता भेट कशी, दर्शन कसं? ज्ञानेश्वर महाराजांना दर्शन आणि भेट घेणं आवडत नाही बरं का. अभेद निश्चय करणं आवडतं. समितीचा अपरोक्ष अभिन्नत्वाने अनुभव आला ना की हेच खूप मोठं महत्वाचं आहे महाराज. बाकी सगळा जो व्यवहार आहे तो सात्विक संसार त्याला गुरुजी म्हणायचे. काही लोक व्यवहार करतात विषय भोगाचा, तो राजस्थामस व्यवहार आहे. आणि तुम्ही दर्शन घेता, पोथ्या वाचता, श्रवण मनाची साधना करतात, तरी पण द्वैतच आहे. ते सात्विक द्वैत आहे, ते स्वीकार्य म्हणा, पण तेही द्वैत ठेवू नका. हे ज्ञानोबांचं मनोगत आहे. सगळा व्यवहार संपला पाहिजे, संपवलाय. 44 होई, काही करी बोले कल्पी, न बोले न करी, न बोले न कल्पी, दोन्ही स्वरूपी मस्त. काया वाचा आणि मन हे तिन्हीचाही व्यवहार संपवून टाकला या ओळीमध्ये. बोलणं होतं ते वाणीने, करणं होतं शरीराने, आणि संकल्पना करणे होते मनाने. काया वाचा मन, संकल्प मनात होतो, बोलणं वाणीने होतं आणि करणं शरीराने होतं. काया वाचा मन, भावरूपाने काही वेळा व्यवहार, आणि न करी, न बोले, न कल्पी, अभावरूपाने व्यवहार. नेहमीच करतो असं नाही, काही वेळा करीतही नाही. नेहमी बोलतो असं नाही, काही वेळा बोलतही नाही.
नेहमी संकल्प करतो असं नाही, काही वेळा संकल्प करीत नाही. हा अभावरूप व्यवहार आणि तो भावरूप व्यवहार तुझ्या स्वरूपात दोन्ही व्यवहाराचा संबंध नाही. ज्ञानोबा सांगतात 44 होईल हे दोन्हीच त्या स्वरूपी नाही, किती मस्त डोकंच वर काढू शकत नाही. व्यवहाराची सरली बात. कोणताही व्यवहार करायचा नाही. व्यवहार करायचा म्हटलं की त्रिगुणामध्ये यावं लागतं मला, सत्व रज तम. म्हणून पूर्वीच्या काळातले ऋषीमुनी हे एकांतात राहत होते, वनात राहत होते, कोणाचा संपर्क नको. त्याच्याही पुढे ज्ञानोबांनी पाऊल टाकले. पुढे 45 ओवीमध्ये करणे न करणे न व्हावे हे काय म्हणो, न धरावे मी पण. माझा मीपणा संपला. आता व्यवहार पुढे कसला व्यवहार. आपण सगळा व्यवहार करतो तो मीपणा समजून मग नंतर व्यवहार करणार. जाग झाल्यापासून आपला मीपणा सुरू होतो, तो अगदी झोपेला जागेपर्यंत. आणि जन्मल्यापासून मीपणा सुरू होतो मरेपर्यंत. मी 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 ज्ञानोबानंतर मला माझा मीपणा धरवत नाही. आणि मीपणा धरवत नाही तर बाकीचा व्यवहार कुठला आता. करणं न करणं, बोलणं न बोलणं, संकल्प करणं न करणं, हे कुठलं घेऊन बसला आहेस. मला माझा मीपणा धरवत नाही. म्हणजे मीपणा धरल्याशिवाय हे पुढचं काही साधत नाही. बोलणं, करणं, संकल्प करणं किंवा न करणं. अर्थात समितीचं स्वरूप अव्यवहारी आहे. काया वाचा मनाचा व्यवहार संभवत नाही तिथे. काही करी हा कायेचा व्यवहार, काही बोले वाणीचा व्यवहार, काही कल्पी मनाचा व्यवहार. हे भाव व्यवहार. आणि याचे उलट काही न करी न बोली न कल्पी अभाव व्यवहार. दोन्ही प्रकारचे व्यवहार डोक्यावर काढू शकत नाही. समितीची अभेद दृष्टी ज्याला आली महाराज, आपल्या स्वरूपात स्थित होतो स्वे महिने प्रतिष्ठितम. चांगया तुझे नी नावे, करणे न करणे न व्हावे हे काय म्हणो, परी न धरवे मी पण. हे दृष्टांत दिले ज्ञानोबांनी. मीठ पाण्याचा थव घेण्याकरता गेला तर पाण्यात मीठच राहत नाही गेल्यानंतर तर तो थव काय घेणार आहे. त्या समितीचा विचार या बोधपत्रात द्यायला गेलो तर माझा मीपणात मला धरवत नाही. मी मी मीपणात ठेवून बोधपत्र लिहिलेलं नाही. उलट समितीचा समितीचा जो अव्यवहारी मीपणा आहे तो त्याला कळून दिल्यामुळे आपला देहदृष्टीने धरला जो मीपणा तो त्याचा निघून जाईल. ज्ञानोबांच्या ठिकाणी मीपणाचा मुळीच नाही. पण चांगदेवाने जो शरीराच्या द्वारा धरलेला मीपणा आहे तो सुद्धा यापासून निघून जाणार आहे. कसला मीपणा, कसला तोपणा. त्याचा उत्कृष्ट विचार ज्ञानोबांनी सांगितलेला. म्हणून पण याचा ठाऊ माझे रेगून गेलो तर तेच नाही काय हुमा पजाळा तैसे तुझा आत्मया ते पाहिजे देखो गेलिया. शरीराकडे देखो गेलिया म्हणे म्हटलं. आपण शरीराकडून पाहतो, मग तिथे मी पण आपल्याला असतो. मी रामराव आहे, तू गोविंदराव आहेस. हे मीपणा धरूनच बोलणं आहे. कोणताही व्यवहार आपला जो होतो तो मीपणा धरूनच होतो. गाढ झोपेमध्ये मीपणा सुद्धा नसतो, पण तो लीन झालेला असतो. पुन्हा जागा झाली की पुन्हा डोकं वर काढतो. मी जागा झालोय, इथून सुरू झाली पण मी. लवण पाण्याचा दृष्टांत फार मोठा सुंदर दिला ज्ञानोबांनी. मीठ पाण्यात गेली की मीठ राहतच नाही, निर्विवाद गोष्ट. तसं समितीचा विचार करायला लागला मीपणा राहतच नाही. बाकीचा पुढचा व्यवहार काय होणार आहे आता. जोपर्यंत आपण झोपितो तोपर्यंत मीपणा हा लीन झाल्यामुळे आपला काही व्यवहार होऊ शकत नाही. योगी पुरुषाचा समाधीमध्ये तोपर्यंत मीपणा लीन झाला स्वरूपामध्ये, त्याचाही काही व्यवहार होऊ शकत नाही. इथे समितीचा अपरोक्ष अभिन्नत्वाने जरा ज्ञान झालं आहे. कसला मीपणा राहतो. मी तोपणाची थोर आली भुली, मी कोण हे ओळखी बुराली. तैसे तुझा आत्मे ते पाही देखो गेलिया. ज्ञानोबांची भाषा आणि शब्द अगदी तुकोनी घेतली मोती जैशी, त्याच्यात रेष सुद्धा शिरू शकत नाही महाराज. आत्म्या ते देखो गेलिया. आपण शरीराला पाहतो का आत्म्याला पाहतो. एकमेकाकडे आपण जेव्हा पाहतो तेव्हा हे पाहणं आपल्या शरीराकडून आहे का आत्म्याकडून आहे. बघा विचार करून.
शरीराकडून पाहिलं की मी तूपणा निर्माण होतो, पण जेव्हा तुम्ही आत्मस्वरूपाकडून पाहाल तेव्हा मी तुम्हाला संपून जातो. तू कैसा काही कल्पना जगा देखो गेलिया मीची नाही, आत्मया ते पाही देखो गेलिया मीची नाही, तू कैसा काही कल्पना जोगा. 47वी ओवी आहे. मीठपणाचा दृष्टांत दिला. दुसरा एक दृष्टांत दिला ज्ञानोबांनी. मीठ जड आहे, चेतन माणसाचा दृष्टांत दिला आहे. एक मनुष्य झोपेचा दृष्टा व्हाव म्हणून तो जागा बसला. ही झोप कशी येते हे बघायची आपल्याला. जागोनी देखे देखणेपणा जेव्हा मुखे. झोपीचा द्रष्टा, देखणेपणा म्हणजे द्रष्टेपणा. झोप येत नाही तोपर्यंत झोपीचा द्रष्टा होऊ शकत नाही. झोप आली तेव्हा हा द्रष्टा राहत नाही. झोपीचा द्रष्टा कसा होईल? तो दृष्टीपणा जेव्हा मुखे. हा फार उत्कृष्ट दृष्टांत दिला आहे. जो जागा राहून झोप पाहतो तो झोपेच्या दृष्टापणाला मुक्तो. आणि ज्यावेळेस त्याला झोप येते आता तो द्रष्टाच राहिलेला नाही. जागा आहे तोवर झोप येत नाही आणि झोपेपर्यंत हा द्रष्टा राहत नाही. मग झोपेचा द्रष्टा होऊ शकत नाही असा दृष्टांत दिला आहे ज्ञानोबांनी. हा 48 ओळीत आहे. जो जागोंडी देखे म्हणजे मुके, तू ते देखून मी ठाके काही न होणे. त्याप्रमाणे तुझ्या समितीचा विचार लिहिताना माझी देह ताजा न राहता मीपणा नष्ट झाला आहे. तरी पण मात्र माझा जो समितीचा मीपणा तो गेला नाही. तो अवाच्य मीपणा आहे. शरीरात धरून जो मीपणा आहे तो वाच्य मीपणा आहे. आणि तो समितीचा विचार केला की राहत नाही. तो मीपणा जरी गेला तरी समितीचा मीपणा कसा जात नाही. त्याकरता ज्ञानोबांनी 49 दृष्टांत दिला आहे. अंधाराचे काही सूर्यप्रकाश तो नाही, तरी मी आहे ही काही नवचेची जीवी. 2 मी बरं का महाराज, लक्षात ठेवा. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे से बुद्धिस्फुरांशी ती वस्तू का. मी दोनदा मी आली आहे भूमीमध्ये. मी अमुका हे देहाला धरून मी आहे आणि वस्तुगामी हे स्वरूपाला धरून मी आहे. 2 मी. सर्वांच्या हृदय देशामध्ये मी अमुका आहे असं जे स्फूर्त ही देहाला धरून मी आहे ती खोटी मी आहे. आणि आहारनिशी वस्तू स्थिरे ती मात्र मी, ती समितीची मी आहे, आत्म्याची मी आहे, ती मात्र खरी आहे. ती अवाच्य मी आहे. अर्जुन पण न घेता मी ऐसे उठे जाते त्याचे रूप म्हटलंय. तेव्हा आपला अवाच्य मीपणा जात नाही, पण सापेक्षित जो तूपणाच्या सापेक्षाला मीपणा तो राहत नाही. हे सांगण्यात तात्पर्य बघायचं आहे. अंधाराची ठाई उजेड तो सूर्यप्रकाश तो नाही, पण मी आहे हे काही नवचीच जेवी. मी आहेच केव्हाही आहेच. हे सामान्य स्वरूप आपल्या आत्म्याचं मी रूपाने कुठेही आपल्याला स्फुरत महाराज मी आहे. कसा आहे काय वगैरे ते जाऊ द्या, पण मी आहे यात काही वाद नाही. प्रत्येकानं वाटतं मी आहे म्हणजे तुम्ही आत्मा आहातच, प्रश्नच नाही. फक्त ज्ञातता त्याची नाही आपल्याला. मी आहे तेवी तू ते मी गिवसी, तू पण मी पण उक्ते पडे ग्रासी भेटीची उरे. 50वी ओवी आहे. त्याप्रमाणे मला सांगतात माझा मीपणा आणि तुझा तूपणा या समितीच्या विचारामध्ये शोध करीत असताना उरलाच नाही, उक्ता ग्रास झाला. तुझ्या समितीचा शोध करू लागलो असताना
तू ते गिवसी, गिवसी म्हणजे शोध करीत असताना, तू पण मी पणेसी उक्ते पडे ग्रासी, तू पणासह माझा मीपणा उक्ता ग्रास झाला आहे, दोन्ही नष्ट झाले आहेत. आणि भेटीची उरी म्हणजे केवळ भेट उरली आहे, ती अव्यवहारी आवाजची उरली आहे. मी तोंडा वाचून तुझी माझी भेट उरली आहे. शून्य झाल्याने द्वैत राहील नाही, थोडक्यात सांगायचं तर. म्हणजे आपण समितीपर्यंत पोहोचलो. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी म्हटला आहे. दिसला तो हरी नाही, कळला तो हरी नाही, उरला तो हरी. सगळा द्वैताचा निराश झाल्यानंतर जो उरतो तोच हरी आहे. तदेको वशिष्ठ शिव केवल तर एक हा वशिष्ठ हा केवला शिव हम. दशश्लोकी आद्यगुरु शंकराचार्य लिहिले ना, भुवे न तोय नदी जन वायू नखंडेंद्रियं वान तेषां समूहः अनेकांतिकत्वा सुषुप्तेक सिद्ध तदेको वशिष्ठ शिव केवलो हम. अहं निर्विकल्पो निराकार रूपो विहुर्यात सर्व सर्वेंद्रियाणि सदा मे समत्पन्न मुक्तिर्बंधा चिदानंद रूप शिवहम शिवहम. ही अनुभूती येते महाराज. फक्त द्वैताचा निराश करावा लागतो, त्याशिवाय नाही. देहत्रयाचा निराश, पंचकोशाचा निराश, अवस्थात्रयाचा निराश, गुणत्रयाचा निराश, अविद्या अविद्या कार्याचा निराश, त्या सगळ्यांचा निराश केल्यानंतर जे उरतं ते आपलं खरं मूळ समिती स्वरूप आहे. मी तूपणा विण तुझी माझी भेटी आणि तुझी माझी गोष्ट ही कशी त्याकरता दृष्टांत दिला आहे ज्ञानोबा पुढे. डोळ्याची भूमिके 51 उभी आहे. डोळा चित्र कौतुके, तो चित्रे देखील नडणडळीतात. डोळ्याच्या कड्या जाड दाबल्या तर चित्रविचित्रपणा दिसतो. अमृतानुभव दृष्टांत आहे हा 7व्या प्रकरणामध्ये. का आतला डोळा डोळ्यात, डोळा चिताला होणे जैसा स्फुरे चोख आपण म्हणून या विश्व नाही, विस्मय नाही. 164 क्रमांची ओवी आहे 7व्या प्रकरणामध्ये अमृतानुभवाच्या. हा कुठेच दृष्टांत सापडत नाही महाराज. आपल्या ज्ञानोबांच्या संतमामध्ये सापडतो, संस्कृत ग्रंथात सुद्धा नाही. डोळ्याच्या कडा दाबल्यानंतर चित्र विचित्र बनतं, ते सुद्धा डोळ्यात बनतो. आणि त्याला पाहतो तरी कोण डोळ्याच पाहतो. कुठे भेद त्यात सिद्ध होतं सांगा तसं. आणि विकृती त्यात निर्माण होत नाही. डोळा जशाल तसा राहतो. पुन्हा फक्त बोट दाबून असे दाबल्यानंतर हे बोट काढलं पुन्हा जशाल तसं डोळा आहे. काय विकृती झाली नाही त्यात. न दंडळीचा म्हणजे विकार न होता. तैसी नुपजता गोष्टी न फुटता दृष्टी मी तुझी भेटी माझी तुझी. त्याप्रमाणे चांगदेवा तुझी माझी जी भेट आहे ती कशी आहे. नुपजता गोष्टी, भेद निर्माण न होता गोष्ट, आणि भेद निर्माण न होता दृष्टी. दृष्टी फुटली नाही आणि गोष्ट करताना भेद निर्माण झाला नाही. न फुटता दृष्टी आणि नुपजता गोष्टी. असं फक्त करता येईल, आपल्याला करता येईल. त्यांची कृपा झाली तर, आपण प्रयत्न केला तर प्रश्न काही उरणार नाही आपल्याला सुद्धा. गोष्टी उपजता आणि दृष्टी न फुटता मी तू भेटी माझी तुझी आहेच. ते भोगिली अनुवादी घोळघोळू आता मी ते उपाधी ग्रासुनी. मी तू भेटी माझी तुझी हे लक्षात ठेवा महाराज. आपण भेट घेतो पण मी तूपणातून घेतो. ती समितीची भेट होऊ शकत नाही. समितीची भेट कशी आहे. मी तूपणे विण भेटी माझी तुझी. 53व्या ज्ञानोबा सांगतात मी तुझ्या उपाधी ग्रासूनी. सारांश सांगितलं आहे. भेटी नुसडी भोगिली. कशाच्या द्वारा भोगली. या बोधपत्रामध्ये पुन्हा पुन्हा समितीचा आम्ही अनुवाद केला. घोळून घोळून सांगितली एकच गोष्ट समिती, त्यातून आम्ही अभोगलं. पुन्हा पुन्हा तेच ते सांगणं हा अभ्यास आहे महाराज. एकदा समिती सांगून भागत नाही. पुन्हा पुन्हा घोळ घोळू. जसा मनुष्य एकच गोष्ट घोळून घोळून बोलतो व्यवहारामध्ये, ते महत्त्वाचे असते. तसं समिती महत्त्वाची म्हणून घोळून घोळून त्याचा अनुवाद केला आहे समितीचा.
तुझ्या माझ्यातील समितीच्या एकत्वाचा संवाद कशा अक्षराची रचना करून कसा लिहिला आहे त्यासाठी दृष्टांत दिले ज्ञानवाण्यापुढे. रुचितेयाचे मिसे रुचिते जेवी जैसे 54 उभी आहे. 2 दृष्टांत दिले आहेत. चविष्ट पदार्थाच्या निमित्ताने रसिक मनुष्य जसा अन्नाकडे न पाहता त्याचा रस घेत घेत जेवतो, रसिक असतो तो, तसा त्रिपुटीचा व्रताचा समिती लक्षात यायला पाहिजे. चविष्ट माणसं जेवणारे असतात ते त्या अन्नाकडे पाहत नाहीत, कोणता पक्वान नाही, त्याचा रस चाकतात, ते रसिक असतात. हा दृष्टांत आपल्या अनुभवाचा आहे. रुचितेयाचे मिसे रुचिते जेवी जैसे. दुसरा दृष्टांत आपल्या परिचयाचा आहे. दर्पण व्याजे दिसे देखते जेवी. आरसा पुढे घेऊन पाहणारा आपलं मुख आरशात पाहतो. आरसा मनुष्य पुढे घेतो, आरसा पाण्याकरता नाही, दुसऱ्याचं मुख पाण्याकरता नाही, आपलं मुख पाण्याकरता. तसं द्रष्टाद्रश्य त्रिपुटी असली तरी सुद्धा मी तू पण असला तरी त्यात काय दिसलं पाहिजे, मी तुम्हाला माझी समिती आहे. अर्थात तुझ्या माझ्यातील जो संवाद, त्याच्या एकत्वाचे संवाद अक्षराची रचना करून कशी लिहिली तर अशी लिहिली. 2 दृष्टांत दिले. समिती प्रमाण विषय नसल्यामुळे ते अप्रमेय तैसी अप्रमेय प्रमेय भरली. मौनाच्या अक्षरे भली रचून गोष्टी केली मिळीची 55 उभी आहे. अप्रमेय प्रमेय भरली हे लक्षात यायला पाहिजे. प्रमाण विषय समिती नसल्यामुळे ती अप्रमेय, पण तिचा सिद्धांत आम्ही या बोधपत्रात लिहून दाखवला आहे. मग प्रमेय भरली. आपलं सगळं बोलणं हे भ्रमात्मक भरलेलं अशा प्रकारचं, सगळं भ्रमात्मक बोलायचं. हे ज्ञानेश्वर महाराजांचं बोलणं समितीचं असल्यामुळे खऱ्या अर्थाने प्रमेय त्यात भरलेलं आहे. अप्रमेय वस्तू प्रमेय म्हणजे सिद्धांत करून सांगितलेली आहे. अप्रमेय प्रमेय भरली. आणि ही समितीची भाषा ऐकली आणि जर तुम्हाला कळली ना, अर्थबोध झाला, तुम्हाला अनुभवात आला, तर तुमची वाणी बंदच पडणार. मौनाची अक्षरे ही अक्षरं मौन पाडणारी आहेत. अशी आम्ही ऐक्याची गोष्ट केली आहे. रचोनी गोष्टी केली मेळीची, ऐक्याची गोष्ट सांगितली आहे. कुठेचा भेद नाही. महाराज 65 सगळी वाचून बघा. हे सगळं अवांतर विषय सांगून झाल्यानंतर महाराज पुढे सांगतात, ये चे करुणे व्यास तू आपण याते बुझ दीपदीपणे पाहिजे आपले रेषे. 56 उभी आहे. या अक्षराचं निमित्त करून तो समितीचं स्वरूप जाणून घे. त्याला दृष्टांत दिला आहे. दिवा आपलं स्वरूप दिवेपणाने जसं पाहत असतो, तसं या बोधपत्राने केलेल्या समितीच्या समाधाने तू आपली स्वतः दृष्टी उघडून घे आणि समिती स्वरूपाने आपण आपली भेट आपल्या ठिकाणी आहेच असा तू निश्चय कर. काय ज्ञानोबांचं सांगणं महाराज. पत्र तर वाचलं असतंच, परंतु पुढच्या काही प्रतिक्रिया ज्या घडायच्या ते कळल्या नसत्या म्हणून त्या लिहून दाखवल्या. असं माझे तर्क अशा प्रकारचा आहे. 36-37 होईपर्यंत संपलं आहे बोधपत्र. परंतु पुढे ते पत्र वाचल्यानंतर चांगल्यावर काय परिणाम होणार आहे, त्याची प्रतिक्रिया काय घडणार आहे, हे ज्ञानोबाने अवांतर समाजातून त्याला लिहून दाखवलं आहे. ये करणे व्यास तो आपण याते बुझ. आपले समिती जाणणं हे खरं जाणणं आहे महाराज. व्यवहार जाणणं खरं व्यवहार जाणणं नाही. व्यवहार आहेच कुठे खरा. शरीराला जाणणं हे सुद्धा खरं जाणणं नाही आहे. मी जीव हे समजणं हे सुद्धा खरं जाणणं नाही आहे. ये करून निमित्त व्याज आपण याते बुझ. आपण या शब्द समिती अर्थामध्ये आहे. बुझ म्हणजे जाण. परमार्थ करून वेदांतशास्त्र श्रवण करून आपल्या स्वतःची ओळख नाही झाली तो कच्चा बेकच्चा नाही गुरु का बच्चा. समितीची अपरोक्ष अभिन्नत्वाने ओळख व्हायला पाहिजे. ते मीच आहे. दृष्टांत दिलाय दिव्याचा. दिवा जसा आपल्या स्वतःच्या अंगानेच प्रकाशमान असतो, त्याला दुसऱ्या दिव्याची घेण्याची गरज नाही, त्याप्रमाणे समिती स्वयंप्रकाश आहे. समिती स्वरूपाने आपण आपली भेट आपल्या ठिकाणी आहेच,
असा तू निश्चय कर, दृष्टी उघडून घे. तैसी किरिया गोठी त्या उघडीची दृष्टी 57 आपण भेटी आपणा माझी. साधी गोष्ट नाही महाराज, महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, कवचीची गोष्ट नाही, समितीची गोष्ट आहे. संसारातल्या गोष्टी किती माणसाला मारता येतात बैठकीत बसल्यानंतर. समितीची गोष्ट बोल म्हणावं तर आम्ही ऐकतो नाही तर ऐकणार नाही. आपल्याला काही पाणी असायला पाहिजे. काहीतरी गोष्टी काय सांगतो, नको सांगा मला. समितीची गोष्ट सांगता येते का तुला, तर ऐकतो नाही तर ऐकणार नाही. श्रोत्यातही काही शहाणपण असलं पाहिजे महाराज, तुमच्यात आहे सगळ्यामध्ये. तैसी केली या गोठी त्या उघडीची दृष्टी आपण भेटी आपणा माझी. समिती रूपाने आपण आपली भेट आपल्या ठिकाणी आहेच आहे, ते आता वेगळी घ्यायची काय आहे. अठ्ठावन्नावी शेवट ज्ञानोबा सांगतात, झाली या प्रळी कारणव अपार पाण्याची धाव गिळी आपुला उगवतैसे करी. प्रळय जलप्रळयाचं दृष्टांत दिलं आहे. प्रळयकालीन पाण्यामध्ये जसं जलमय होतं तेव्हा सर्व नद्यांच्या उगमाला प्रवाहाला ते पाणी गिळून टाकीत असतं, भेदच ठेवत नाही, सगळं पाणीच पाणी होतं. त्याप्रमाणे तू कर. द्रष्टा दृश्य व्यवहार सगळं समाप्त समितीमध्ये पोहोचलो आहे. प्रलयात जसं जलमय होत असतं तसं समितीमय सगळं जीवन बनलं पाहिजे. शरीर नाही, आपलं नाव, आपली जाती, आपलं गोत्र, आपलं कुळ, परिवार काहीच नाही. जलमय जसं होतं प्रलय काळात तसं समितीमय झालं पाहिजे. याप्रमाणे हा सगळा अवांतर समाधी संपवल्यानंतर 59 आणि 60 या 2 वहीतून ताजा कलम म्हणून 4 गोष्टी लिहून दाखवल्याचा या सांगितला विस्ताराने आपल्या पुढे. ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव म्हणे काय म्हणे, नामरूप येऊन तुझे साच आहे आपण पे, ते स्वानंद देऊन ते सुखिया होई. आपण नामरूप सास समजतो म्हणून समिती सास कळत नाही, हे प्रतिबंध होतं. सत्य सत्याला प्रतिबंध करतं, ज्ञान ज्ञानाला प्रतिबंध करतं, आनंद आनंदाला प्रतिबंध करतं. ऐका सांगतो 2 मिनिटात. आपल्याला जग सत्य वाटतं म्हणून आपल्याला परमात्मा सत्य वाटत नाही, ते सत्य सत्याला प्रतिबंध करतं. ज्ञानाची तांधारी ज्ञानाची करी. आपल्या वृत्ती ज्ञानामुळे अनेक प्रकारचे विषयाचे ज्ञान होतात, आपलं परमात्मा ज्ञान होऊ शकत नाही. ते ज्ञान ज्ञानाला प्रतिबंध करतं. जगाचं ज्ञान परमात्मा स्वरूपाच्या ज्ञानाला प्रतिबंध करतं. जगाचं सत्यत्व परमात्म्याचं सत्यत्व कळू देत नाही, त्याला प्रतिबंध करतं. आणि विषयातला आनंद आपल्याला परमानंद कळू देत नाही, आनंद आनंदाला प्रतिबंध करतो. हे सगळं विषय काढून आनंद बघा, वृत्ती ज्ञानातले सगळे विषय काढून ज्ञान बघा, आणि जगातले पदार्थ काढून तुम्ही सत्य तो बघा. मग तुम्हाला कळेल हे नामरूप कसे आहेत. ते तर तुमचं स्वरूप नामरूपी वीण आहे आणि ते साच आहे, आपण पे आहे. आणि असं ज्याला कळलं त्याला त्याचं जीवन स्वानंदमय बनतं. परमानंदाची ओळख झाली की मनुष्य स्वानंदी जीवन बनतो. विषयानंदावर त्याचं जीवन आधारित राहतच नाही. विषय असो का नसो गरजच नाही. उलट विषया वाचून आनंद. गाढ झोपेमध्ये आपण जेव्हा चालतो तेव्हा ते विषय वाचून आनंद होतो की नाही, बोला, अनुभव आहे. तसा समितीच्या अनुभूती ज्याला त्याला विषयाच्या आनंदा वाचून सर्वतंत्र स्वतंत्र असा
आनंदाचा अनुभव येतो. स्वानंद जीवन, सर्वश्रेष्ठ जीवन, भोगी जीवन सर्वश्रेष्ठ समजू नका महाराज. किती दिव्य दिव्य भोग जरी इंद्रजनासारखे असले तरी दुःखी जीवन आहे. स्वानंद जीवनामध्ये दुःखाचा लेश राहत नाही, दुःखाचं बीज राहत नाही. त्या आनंदाने सुखी हो. स्वानंद जीवन पे सुखिया होई आशीर्वाद दिला आहे. अगोदर आशीर्वाद दिला कल्याण होईल स्वस्ती, आता पण आशीर्वाद दिला आहे सुखिया होई. ज्ञानेश्वरी ती अशी होई आहे. काही निर्णयाने सुखिया होई म्हटलंय तिथे. अर्जुना काही निर्णय सुखी होई म्हटले तिथे. म्हणून काही नेण तो सुखी अवश्य. जितका इतका शहाणपणा व्यवहारातला जास्त आपण मिळवावं ना, तितका आपल्या स्वतःच्या समितीला तो प्रतिबंध करतो महाराज. ते आपल्याला कळत नाही, लक्षात येत नाही. आपण शहाणे ठरतो. आपल्याला वाटतं सगळ्या लोकांनी आपण चांगलं म्हणावं, मग आपली कीर्ती झाली पाहिजे, जास्त शिकलं पाहिजे, जास्त शहाणपणा आपण मिळलं पाहिजे. चुकीचे आपले विचार डोक्यातले बसले ते निघत नाहीत लवकर महाराज. सांगून निघाले तर बरोबर असं वाटतं मला. तर तू काही निर्णय सुखी अवश्य म्हटलं. काही निर्णय सुखिया होई. तसे इथे स्वानंद जीवन पे सुखिया होई. कशानं सुखी आहात तुम्ही सांगा? बायकोच्या सुखानं सुखी, मुलाच्या सुखानं सुखी, वा धनाच्या सुखानं सुखी, काय चुकीची गोष्ट. स्वानंद जीवन पे सुखिया होई. सुखी असावं माणसाने, पण स्वानंदाने सुखी असावं. स्वशब्दाचा आत्मा समिती तोच परमानंद माझं स्वरूप असा अनुभव महाराज सांगतात. स्वानंद जीवन पे सुखी आशीर्वाद दिला आहे. नामरूपाचा बाध करून स्वानंदाने जीवन सुखी करून घे असा आशीर्वाद दिला आहे. नामरूपाचा बाध करून स्वानंदाने जीवन सुखी करून घे. चांगलं या पुढं पुढं ती घराली या ज्ञान संपत्तीचा पुन्हा पुन्हा हे सांगतो आहे. हे पुन्हा पुन्हा का सांगतो? संपलं की आता 65 झाली, अनुक्रमणिका झाली, आता पुन्हा पुन्हा का सांगतो? विसरतो. संसारातलं विसरत नाही आणि परमार्थातलं चिटकत नाही. काय अडचणी माहीत नाही. पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. एखादा मुलगा आपला मुंबईत चालला तर त्याला पुन्हा पुन्हा सांगतो, अय खिस्सा सांभाळ बरं का, खिस्सा सांभाळ बरं का. पुन्हा पुन्हा सांगतो. कारण का मोबाईल लोक असतात तिथे. खिस्सा मारतील तुझा, पैसे जातील, पुढे पाणी प्यायला जाशील, हॉटेलमध्ये जाशील, खिस्सा सांभाळ बरं का, खिस्सा सांभाळ. पुन्हा पुन्हा तसं हे पुन्हा पुन्हा सांगायचं. सांगाया पुढं तर पुढं ती पुन्हा पुन्हा. घर आली या ज्ञानसंपत्ती. हृदय घर, इथं घर म्हणजे घर म्हणजे हे घर नाही माती दगडा विचारणार. हृदय ज्ञानसंपत्ती हृदयामध्ये येत असते. म्हणून ज्या ज्ञान हृदयामध्ये ज्ञानसंपत्ती आली तर ज्ञानसंपत्ती आली असेल तर वेद्य वेदगातीत पदावर जाऊन बैस. ते अविनाशी पद आहे. तिथून तुला च्युती कोणत्या प्रकारची नाही. असं एक पद मिळवावं की ज्या पदात तुम्हाला च्युती न व्हावी आपली. वेद्य वेदकत्व अतीत पद म्हणजेच त्रिपुटी रहित समिती हेच पद. त्या पदावर जाऊन बैस. ततः पदं तत्परिमार्गितव्यम यस्मिन् गता निवर्तन्ति भूयः. पुनरावृत्तीची वाट मोडली का? पुनरावृत्ती नाहीच तिथे. वाचा तुम्ही 15व्या अध्यायातला 4था श्लोक आहे हा. ततः पदं तत्परिमार्गितव्यम इदं तेसी वाळले मी परिविंड हरले ते पाहिजे आपुले आपण त्या पदावर जाऊन बैस. ततः पदम यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम. हे 5वं धाम आहे. आपण 4 धाम केले असतील, 5वं धाम राहिले अजून. ते माझं जे धाम आहे ना, वेद्य वेदका अतीत पद, त्याच पदावर जाऊन बैस. ज्याच्यामध्ये आपण ताजा कर्म म्हणून पुन्हा 4 गोष्टी लिहून दाखवल्या. त्याचा विचार विस्ताराने सांगितला, संक्षेपाने सांगितला आहे. पुढे ज्ञानोबा म्हणतात, सांगया 61वी ओवी ज्ञानोबा सांगतात,
चांगल्या तुझे निव्याजे माऊली असे निराजे स्वानुभव साखाजे लिलोबे. चांगदेवावर उपकार ठेवला नाही. मी एक मोठा तुला बोधपत्र घेऊन पाठवणारा श्रेष्ठ आहे, तू एक ऐकणारा माझा शिष्य आहेस अशी भावनाच नाही ज्ञानोबांच्या मनात. उलट ज्ञानोबा लिहितात, अरे तुझ्या निमित्ताने ह्या बोधपत्रातून मला संविधीचा विचार करण्याची संधीच मिळाली. हा स्वानंदाचा रसाळ खाऊ माझ्या हातात माझ्या निवृत्तीनाथांनी ठेवला आहे. कारण निवृत्तीनाथांची आज्ञा होती, चांगदेवाला त्या कोऱ्या पत्रावर बोध होईल असं पण लिहून पाठवा. आता माझ्या हातावर हा मोठा रसाळ संविधीचा खाऊ मिळाला आहे मला तुझ्या निमित्ताने. मी कशाला तरी या चिंतन घेत बसलो असतो. एक निमित्त लागतं काहीतरी. आज सुद्धा आपण 5 दिवस चिंतन केलं, 8 दिवस झाले, तुमच्या निमित्ताने चिंतन घडलं. माझं भाग्यच मी समजतो महाराज. सगळं बंद असताना जिकडे तिकडे बाहेर कुठे मी जात नाही, कोणी तुम्ही जात नाही, काही पण तरी आपलं हा चिंतन करता हे भाग्यच आहे महाराज. तुम्ही मला हे घडवलं. मी तुमच्यावर उपकार केला असं मुळीच नाही. ज्ञानोबा सांगतात, चांगल्या जगात उपकार केला नाही. माऊली या श्रीराजे स्वानुभव साखाजे दिलेलो भे. ही अशी धारणा वक्त्याने असायला पाहिजे. मी एक वेगळं काही सांगतो, उपदेश करतो असं मुळीच काही नाही. अमृतानुभवात ही ज्ञानोबांनी भाषा वापरली आहे. मी काही नवीन सांगतो असं नाही, हे पहिलंच आहे. फक्त अनुवाद करून सांगतो आहे. ही तिसरी सिद्धानुवादे असं पुष्पिका आहे अमृतानुभवाची. सिद्ध वस्तूचा फक्त अनुवाद केला आहे, नवीन काय सांगतो असं नाही. हे पूर्वीचं सगळं आहे. आणि खरंच महाराज अज्ञाताचं ज्ञापक असल्यामुळे नवीन काय सांगणार, नवीन काय आणून देणार तुम्हाला. आहे ते फक्त तुमच्याकडे ठेवलं आहे. माहीत नव्हतं माहीत करून दिलं. पत्र वाचता येत नाही, वाचून दाखवलं आहे. आणि मी त्यातला अनुभव घेतला आहे. समिती काय असते, महाराज पुढे सांगतात, स्वानुभव रसाखाजे दिले लोभे ये मग ज्ञानदेव चक्रपाणी असे दोन डोळे सारसे परस्पर पाहता कैसे मुकले भेदा 62वी उभी आहे. याप्रमाणे या 65च्या बोधपत्रातून समितीचा विचार लिहून ज्ञानदेव चांगदेव हे दोन्ही डोळे सारसे बनले. म्हणजे याचा अर्थ काय, आरसा पुढे घेतला की आपलं मूळ जसं प्रत्यक्ष होतं तसं आपल्या समितीचं प्रत्यक्ष झालं आहे. एकच वस्तू जगात अशी आहे जे आपल्या मुखाचा प्रत्यक्ष करून देऊ शकते, आरसा. तसं एकच 65 असा ग्रंथ आहे की आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या समितीचं आपल्याला अप्रोक्ष अभिन्नपणे ज्ञान करून देतं. एक एक शब्दातून अशी 65 बोधपत्र. महाराज सांगतात, डोळे सारशी बनले. ज्ञानाचा डोळा डोळे समाजी डोळे सविरेशा विमूढा अनुपश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः ज्ञानचक्षुषा पश्य 6 पश्यती. आणि त्यामुळे झालं काय, भेद राहिला नाही. कैसे मुकले भेदा, परस्पर पाहता कैसे मुकले भेदा. कोणाकडे पाहतायत, ज्ञानेश्वर महाराज चांगदेवाच्या लक्ष स्वरूपाकडे, समितीकडे. आणि हे पत्र वाचल्यानंतर जेव्हा त्यांना पत्र काही ज्ञानोबा चांगदेवा राहतील, कोणाकडे पाहणार आहेत ज्ञानोबाकडे, तेव्हा कसं पाहतील, लक्ष स्वरूप समितीकडून पाहतील. आपण पाहताना सुद्धा शरीराच्या दृष्टीने पाहू नये का महाराज. स्त्री पुरुष हा व्यक्तिभेद सोडा, डोक्यातून काढून टाका, समिती स्वरूपात बघा. बाई बाई नाही, बुवा बुवा नाही, पती पत्नी नाही, पिता पुत्र नाही, समिती 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 समिती. ही दिव्य भव्य दृष्टी मिळण्याचा प्रयत्न करा महाराज. ती अपरी हे चांगदेवा करताच आहे का, नाही म्हणाले, तुमच्या करता सर्वांकरता आहे. ही 63वी उभी आहे. ती अपरी जो या दर्पण केली उभी या आत्मवेड्या मिळेल सुखा. ते तर दोन्ही डोळ्यास असे बनलेच, चांगदेव आणि ज्ञानदेव. पण तुम्ही सुद्धा डोळ्यास आरसे बना. फक्त यावेळी मात्र तुम्ही आरशासारख्या करा, म्हणजे आत्मसात करून घ्या, त्याची अनुभूती घ्या. नुसतं ऐकून वाचून सोडू नका. पुन्हा 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 65 समितीचा विचार करून मी समिती स्वरूप असा निश्चय करा. तुम्ही डोळस आरसे बनाल. आत्मावेळी आणि त्या पुरुषाला समितीचा स्वयंप्रकाशाचा कळल्यानंतर व्यापक सुखाचा अनुभव येईल. आत्मावेड्या मिळाल सुखा.
जो कोणी जो या सर्वांकरता संसारात सगळ्यांचा अधिकार नाही, महाराज बोलायला वेळ नाही मला. ज्याच्या त्याचा पुरता मर्यादित संसार आहे, पण परमार्थामध्ये सर्वांचा अधिकार आहे. कोणतीही कंपनी अशी नाही महाराज जगामध्ये अनलिमिटेड. त्याच्यावर लिहिलं असं लिमिटेड म्हणजे मर्यादित असा त्याचा अर्थ. सगळ्यांचा संसार मर्यादित, पण 65ला बोध अमर्याद सर्वांकरता. कोणी घ्या, यारे यारे लहान ठेव, भलत्याने घ्यावं महाराज हा समितीचा बोध, आणि डोळस होऊन जावं, आणि आत्मवेळ व्यापक सुखाला प्राप्त व्हावं. अवघ्या पुरते ओसंडले पात्र पुष्कबलाने केलं आहे. नगरद्वारी लावल्याचे आमंत्रण आहे सकळा, या घेणारे कमी पडतात महाराज. समिती व्यापक स्वरूपाची आहे, आणि तिचा अनुभव जो घेतो तुझा व्यापक स्वरूप होऊन जातो. कुठेही कमीपणा राहत नाही, उणीव राहत नाही महाराज. आत्मा योनी मिळेल सुखा. पत्र समाप्तीच्या वेळी पुन्हा संक्षिप्तपणे समितीचं स्मरण करून दिलं आहे वेगळ्या शब्दातून. ही 64वी ओवी आहे, नाही 64वी ओवी आहे. ना ना नाही त्याचे काय नेणो असे दिसेचे कैसे दिसे, आणि असे त्याचे नेणं अपयशन ते की होईचे. 64वी ओवी आहे. नाही त्याची काय नेणो इथे आस्ती नास्ती रहित असती दाखवली आहे, आणि दिसे ते चिन्ह कैसे दिसो त्यात भाती ज्ञान अज्ञान रहित ज्ञान दाखवलं आहे. निरपेक्ष भाती आणि निरपेक्ष असती, आणि असतच असे असे ते अपैसे असे तेच असे, अपैसे असे तेच असे. जे सहज स्वयंसिद्ध आहे तेच आहे, म्हणजे समितीच आहे. वेगळ्या शब्दातून आस्तिभाती स्वरूप अशा प्रकारचं हे स्वरूप दाखवून दिलं आहे. समितीचा व्यवहारी आवाजचं स्वरूप आहे, आणि ते की होईल तेच व्हावं, व्हायचंच आहे तुम्हाला, ते हे व्हा. आणि ते झाल्यानंतर मग त्याची स्थिती कशी होते हे 65वीत सांगितलेलं आहे. ती शेवटची ओवी. निदे पर्वते निदे जाणे, जागृती गुणी जागणे केले तैसे गुंफणे ज्ञानदेव म्हणे. निद्रेच्या पलीकडची निद्रा आणि जागृतीच्या पलीकडची जागृती. आपल्याला शब्दही माहीत नाही महाराज, त्या अवस्था काय काय माहिती आहे. जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. सूक्ष्म दृष्टीने चिंतन करा महाराज. परमार्थाचा नसता आव आणू नका, अभिमान ठेवू नका आम्ही परमार्थ केला. आतमध्ये परमार्थाच्या खोल अंतरंगात शिरावं. जसं समुद्राच्या आत गेल्यानंतर त्याला रत्नाचा लाभ होतो, तसं तुम्हाला हे निद्रेच्या पलीकडे काय निद्रा आहे आणि जागृती पलीकडे काय जागृती आहे हे तुम्हाला कळेल. अव्यवहार्यता आणि व्यवहार्यता दोन्हीमध्ये समितीची अपरोक्ष अनुभूती दाखवली आहे. निधे पर्वते निधे जाणे. नेहमीच व्यवहारी अवस्था आहे असं नाही. जीवनमुक्त पुरुषाची व्यवहारी अवस्था असते, पण त्यात समिती दर्शन. आणि काही वेळा जरी अव्यवहारी अवस्था असते तर त्यात समितीचं दर्शन. निधेच्या पलीकडची निद्रा आणि जागृतीच्या पलीकडची जागृती. स्वरूप जागृती आणि स्वरूप निद्रा म्हणतात याला. अशा स्थितीवर तू जाशील. अशीच या शब्दाची अक्षराची गुंफणी केली, रचना केली. असं ज्ञानोबा सांगून शेवटी हे बोधपत्र इथे संपवलेलं आहे. यासाठी केला होता हट्टा शेवटीचा दिवस गोड व्हावा. गुरुवार ते गुरुवार 8 दिवस बोधपत्र वाचून दाखवण्याचा अट्टहास केला. आज 9वा दिवस सुद्धा सिंहावलोकन म्हणून 65 यांची 1 ते 65 पर्यंत संक्षिप्त रूपाने अनुक्रमणिका म्हणून दाखवली आहे. कोणा कारणे झाले निर्माण देवाचे कारण देव जाणे माहीत नाही. स्वप्नात सुद्धा असं वाटलं नाही की आम्ही 65 चिंतन असंच फेसबुकवर ते सांगू आणि आपलं सगळं ऐकायला मिळेल एवढ्या लोकांना. अप्रत्यक्ष एक अदृश्य अशी एक ईश्वर शक्ती महाराज की जी कुठे प्रेरणा करेल काय सांगता येत नाही. आणि तसं ते घडून येतं. बरोबर, सगळे सूत्र ईश्वराच्या हातात आहे. दिसत तर नाही पण कार्य तर तोच करतो. तुमचं हरिभक्तीपरायण प्रमोद उमावत महाराज यांना प्रेरणा ईश्वरानेच केली असावी.
आणि त्यांनी मला फोन करून सांगितल्यानंतर मला सुद्धा सांगण्याची जी डोक्यामध्ये प्रकाश टाकला होता त्यांनीच टाकला आहे. मी काय करतो हा सगळा संबंध. आणि तुम्ही सगळे श्रोते लोक, बहुसंख्य श्रोते या फेसबुकवर ऐकत आहात, हा सुद्धा योग ईश्वरानेच आणून दिला आहे. मुळामध्ये ईश्वरच हा सगळा योजक आहे. निश्चित गोष्ट अशा प्रकारची आहे. 8 दिवस 9 दिवस झाले आज आपण आनंद घेत आहात. यापुढे सुद्धा अमृत अनुभव चिंतनाची सेवा अशीच करण्याचं मानस आहे. श्रोत्यांची पण इच्छा आहे, पण अधिक श्रोत्यांना श्रवणाचा लाभ व्हावा त्याकरता काही विज्ञानाची विशेष यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि ती जर उपलब्ध झाली तर आपण लवकरात लवकर पुन्हा अमृत अनुभव सुरू करू. कारण काही जो फेसबुक नसतात त्यामुळे त्यांना ऐकण्याची इच्छा असूनही ऐकता येत नाही. त्यामुळे अशी काहीतरी सोय करून द्यावी की जे सगळ्यांना ऐकायला जास्तीत जास्त येईल. म्हणून थोड्याच अंतराने आपण हा अमृत अनुभवाच्या चिंतनाचा विचार प्रारंभ करू. आणखी तशी योजना उपलब्ध झाली नाही, होईल 4-2 दिवसामध्ये. आणि अमृत अनुभव संपूर्ण ज्ञानोबरायांचा अनुभव काय आहे जो निवृत्तीनाथांपुढे सांगून दाखवला गुरुपुढे, तो ऐकणं आवश्यक आहे. जशी आपण 65 ऐकली चांगदेवाला आपल्या स्वतःचा अनुभव आणण्याकरता केलेला बोध, तसं आपला स्वतःचा अनुभव काय हे श्री निवृत्तीनाथांनी विचारल्यानंतर जो अनुभव सांगितला तो अमृत अनुभव ग्रंथ, सर्वश्रेष्ठ ग्रंथ, त्याचाही विचार आपण करणार आहोत. तो कोणता दिवस आहे तो नंतर जाहीर करण्यात येईल, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि एक आणखी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, महाराज सांगतोय ऐका. यावत जीवम त्रयवंद्या हा वेदांतो गुरुईश्वर आदो ज्ञानाप्तये पश्चात कृतज्ञत्व आपण उत्तये. शास्त्राचा असा दंडक आहे, आपलं जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण आपल्या आयुष्यामध्ये तिघांना मानाचं स्थान द्यावं, शिरोधारी मानावे. असे 3 कोण? वेदांतो म्हणजे शास्त्र, गुरु आणि ईश्वर. त्यांना कधी विसरायचं नाही. कशा करता? आदो ज्ञानाप्तये, अगोदर ज्ञान प्राप्त होण्याकरता, आणि नंतर पुढे कृतज्ञतेचा दोष येऊ नये त्याकरता सुद्धा आपण वेदांत, शास्त्र, श्रीगुरु आणि ईश्वर यांना शिरोधार्य मानावं. एवढं सांगून ओम पूर्णमिदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. तत्सत. कृष्णार्पणमस्तु. श्रीगुरुचरणारविंदांना झाली सेवा. पांडुरंगाचे चरणी, माऊलीचे चरणी, माझ्या गुरुवांच्या चरणी समर्पण करून इथे थांबतो महाराज. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येडे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दानही. जे खळाचे व्यंकटे सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांशील तो तेला हो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांचे मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. सदा कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पेयोषाचे, चंद्रमे ज्या लांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्व आई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखे पूर्ण होणे तिन्ही लोके. भजिजो आदिपुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकी ये. दृष्टादृष्ट विजये वा विजयत म्हणे श्री विश्वेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला. येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला. येणेवरे ज्ञानदेव सुख्या झाला. तथास्तु तथास्तु तथास्तु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरू रंगनाथ महाराज की जय. पुढचा कार्यक्रम हा नंतर तुमच्या फेसबुकवर किंवा यूट्यूबवर जाहीर करण्यात येईल. चला. हरि ओम.